तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सगळे काम आवरून घेतले, शिटा वगैरे काढायचे होतं 2-3 तेवढ्या काढून घेतल्या, कारण मला माहित होतं संध्याकाळी मला अजिबात वेळ नाही भेटणार, कारण संध्याकाळी जायचं होतं आपल्याला लग्नाला. मयूरच्या भावाचं लग्न होतं संध्याकाळी नाशिकला, त्याच्यामुळे आपल्याला नाशिकला जायचं होतं. दुपारचं सगळे काम आवरल्याच्या नंतर एक्साइटमेंट होती बघ लग्नाला जायची. मग काय आवरलं पटक्यात आणि निघालो. पण बॅगची बघितलं तर डेडलिफ्टमुळे बॅग पूर्ण सुजून गेली, म्हणजे नाही का थेरपीची गरज आहे, बघू आता ते नंतर. त्यानंतर आवरल्याच्या नंतर निघालो बघा. लालपरीने लय दिवसानंतर चाललो होतो, कमीत कमी 6-7 महिन्यानंतर. मग काय पाथर्डी फाट्याला पोहोचल्याच्या नंतर आलो काल आपल्याला घ्यायला. लग्नाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अरे बाबा आताच चालली म्हणलं. मग मयूर दादा पाठीमागूनच ओळखले बरं का मी, पण गाडीने आम्हाला काय समोरून गेलो पण बघितलं नाही. मग त्याच्यात जाऊन डायरेक्ट धप्पा दिला त्याला. त्या आधी आलो त्याचं तोंड नीट करत होता. अजून 2-3 जण आले होते बरं का, म्हणलं त्यांच्या जवळ घेऊन चालतो. पहिल्यांदा कुठं बसले कोणच्या कोपऱ्यात काय माहिती म्हणलं. आल्याच्या नंतर बघितलं आपला केतन आणि श्रद्धा आणि प्रफुल्ल आले होते बरं का. समोर लग्न चालू होतं, इकडं परफेक्ट मॅच चालू होती. म्हणलं वा, लग्न त्या बाबतीत एकदम क्वालिटीत आलं का, काही विषय नाही, एकदम नादा गाजामध्ये नाही का. राम आणि सीता त्या थीम मध्ये लग्न झालं. नंतर काय मयूर आला, त्याला म्हणलं बाबा आता बाकीचं माहित नाही, टाइम लय झालाय, तू पहिल्यांदा ताट वाढून आणतो म्हणतो. हा प्रफुल्ल बघितला का आज किती खुशी. त्यानंतर श्रद्धाला एक पिशी नेऊन दिली, म्हणलं जर हिच्यात गुलाबजाम घाला घरी नाही. तो विषय वेगळा आहे. नंतर बघितलं कॅमेरा चालू हसायला लागली. त्यानंतर ही पिशी पाहून घ्या बरं कोणाकडे, आणि त्या पिशीच्या आतमध्ये काय ते तुम्हाला नंतर दाखवतो. पर्स मध्ये गुलाबजाम कोण नेते यार, पर्स मध्ये पार नाही का हात पार केली. त्यानंतर पायल निस्ती फोन कॉलेजमध्ये पण नीड, पण लग्न सुद्धा नाही सोडलं तिने. आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणतात ते जाऊशील का. त्यानंतर म्हणलं यांना पहिल्यांदा मला घरी सोडा बरं का, कारण लय वेळ होऊन जाईल. नंतर केतनला म्हणलं तू उठ निघ पटक्यात. मग काय रस्त्याने आता केतनला मध्ये बसवलं. त्यानंतर निघालो घरी. ज्यांना आजचा व्लॉग आवडला असेल त्यांनी नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा.